तर गणेशोत्सव जवळ येत आहे। 10 दिवसांचा हा उत्सव असतो। या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी 10 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो। त्यापैकी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाच्या रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। हे मोदक अतिशय झटपट अवघ्या 10 मिनिटात बनून तयार होतात। जर का तुम्हाला अशाच मोदकांच्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी मोदकाचा पहिला प्रकार आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे रवा नारळाचे मोदक। हे आपल्याला गॅसवर गरम करत ठेवलेल्या पॅन मध्ये साजूक तूप काढून घ्यायचंय। तर इथे बघा मी पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यापैकी अर्ध तूप यामध्ये घातलंय आणि अर्ध मी शिल्लक ठेवलंय। याचा वापर आपण नंतर करणार आहोत। आता या तुपामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे। रवा आपल्याला मंद आचेवरती छान असा परतून घ्यायचा आहे। बदामी रंग येईस तोपर्यंत रव्याला जवळपास 7 ते 8 मिनिट मंद आचेवरती चांगलं परतवून घ्यायचं आहे। रवा भाजत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, आपल्याला मंद आचेवरतीच रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। गॅस मोठा केला तर रवा करपतो, तो कच्चा राहतो आणि मोदक खाताना ते थोडेसे करकरीत लागतात। त्यामुळे आपल्याला मंद आचेवरतीच रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मंद आचेवरती रवा मी भाजून घेत आहे आणि रव्याचा इथे तुम्ही रंग बघू शकता। सुरुवातीपेक्षा याचा रंग आता थोडासा बदललेला दिसतोय। आता यामध्ये आपण शिल्लक ठेवलेले जे तूप होतं ते देखील घालून घ्यायचं आहे। तर एकंदरीत आपण इथे रवा भाजण्यासाठी पाव कप तुपाचा वापर केलेला आहे। तर हे तूप घातलं। आता पुन्हा एकदा मंद आचेवरती रवा आपण चांगला भाजून घेऊ। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती रवा आपल्याला हलकासा बदामी रंग येईस तोपर्यंत आणि थोडासा सुगंध येईस तोपर्यंत छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर बघा जवळपास 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। रवा मी बदामी रंगावरती छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे। तर सुक्या खोबऱ्याऐवजी या इथे तुम्ही ओला नारळ देखील वापरू शकता, पण मोदक जास्त दिवस टिकावेत याकरता इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। आता हा सुक्या खोबऱ्याचा कीस देखील आपल्याला रव्यासोबत 2 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। याला भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, रव्याच्या उष्णतेमुळे तो पटकन भाजला जातो। रवा आणि सुक्या खोबऱ्याचा कीस मंद आचेवरती छान असा खरपूस भाजून घेतलाय। याचा रंग अजिबात बदललेला नाही, हलकासा रंग बदलेस तोपर्यंत हे मी मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे। आता यानंतर आपण पुढची कृती करूयात। तर आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव कप दुधावरची साय। दुधावरची साय यामध्ये घातल्यामुळे मोदकांना चव खूप छान येते आणि त्याचबरोबर छान असं टेक्स्चर देखील येतं। सोबतच यामध्ये मी घातलेली आहे 1 कप पिठी साखर। 1 कप रवा घेतला होता आणि त्यासाठी 1 कप पिठी साखर यामध्ये मी घातलेली आहे। त्याचबरोबर इथे मी 10 ते 12 केशराच्या काड्या 2 चमचे दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, त्या देखील आपण यामध्ये घालून घेऊ। आता घातलेलं सर्व साहित्य रवा नारळाच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। घातलेलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून एकजीव करून घेतलं, पण आणखीन हे मिश्रण कोरडं आहे, याला छान असं बाइंडिंग यावं, हे थोडंसं मिळून यावं याकरता मी यामध्ये घालते अर्धा कप दूध। हे मोदक जास्त दिवस टिकावेत याकरता आपल्याला फक्त अर्धा कप दुधाचा वापर करायचा आहे। खूप जास्त दूध आपल्याला वापरायचं नाहीये, कारण जास्त दूध घातलं तर मोदक जास्त काळ टिकणार नाहीत। दूध घातल्यानंतर ते आपण या मिश्रणामध्ये मिसळून घेऊ। तर दूध घातल्यानंतर बघा हे मिश्रण छान असं मिळून आलेलं आहे आणि मऊसूद देखील झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता रवा देखील छान असा फुललेला देखील आहे। तर बघा अगदी परफेक्ट असं आपलं हे मोदकाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे। आता रवा थोडासा शिजला जावा याकरता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती 2 मिनिटांसाठी आपण हे वाफवून घेणार आहोत। तर 2 मिनिटांनंतर बघा रवा छान असा फुललेला आहे आणि मस्त असा मऊसूद देखील झालेला आहे। आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। मोदकाचं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं, हे थोडंसं थंड झालं की याचे आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत। इथे मी डेकोरेशनसाठी काही पिस्त्याचे काप आणि थोड्याशा केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। हे घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। पिस्त्याच्या कापाऐवजी तुम्ही बदामाचे काप किंवा काजूचे काप डेकोरेशनसाठी वापरले तरी देखील चालतील। आता मोदकाच्या साच्यामध्ये हे पिस्त्याचे काप ठेवून घेऊ
पिस्त्याचे काप साच्यामध्ये घातले की थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हे मोदकाच्या साच्याचे 2 पार्टिशन आहेत त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं। मिश्रण घालताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट असं दाबून यामध्ये घालायचं, म्हणजे मग छान असा याला मोदकाचा आकार येतो। खालच्या बाजूने देखील मिश्रण छान अंगठ्याच्या मदतीने घट्ट असं दाबून घ्यायचंय। आता साचा आपल्याला उघडून बघायचा आहे, तर बघा साचा उघडून बघितल्यानंतर मस्त असा आपला हा मोदक बनून तयार झालेला आहे। अतिशय सुंदर असे हे मोदक बनून तयार होतात आणि चवीला म्हणाल तर रवा नारळाचे जरी असले तरी देखील खायला अगदी माव्याच्या किंवा खव्याच्या मोदकाप्रमाणे लागतात। तर इथे बघा मी सर्व मोदक बनवून तयार करून घेतलेले आहे। तर बघा मस्त असे आपले हे मौसूत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे मोदक बनून तयार झालेले आहेत। तर अशा रीतीने आपण बाप्पाच्या प्रसादासाठी रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे हे बघितलं। आता मोदकाचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत, ते म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे बेसन नारळाचे मोदक। पटकन रेसिपी सुरू करूया। गुळाच्या पॅन मध्ये काढून घेतेय पाव कप साजूक तूप। तूप वितळलं की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप बेसन पीठ। आता हे बेसन पीठ आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचंय। बेसन पिठाला आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही, तर याचा कच्चेपणा दूर होईस तोपर्यंत आणि हलकासा बेसन भाजल्याचा सुगंध येईस तोपर्यंत आपल्याला बेसन तुपावरती भाजून घ्यायचंय। गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला बेसन पीठ साधारण 5 ते 7 मिनिट चांगलं भाजून घ्यायचंय। खूप जास्त याला आपण भाजणार नाही आहोत, तर थोडासा याचा कच्चेपणा दूर व्हायला हवा इथपर्यंतच आपण हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत। तर बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि मंद आचेवरती मी बेसन पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे। याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि बेसन पीठ भाजलेल्याचा छान असा सुगंध देखील येतोय। छान असं एकसारखं हे बेसन पीठ मी भाजून घेतलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे पाऊण कप साखर। साखर यामध्ये घातल्यानंतर ती मंद आचेवरती बेसन पिठामध्ये आपल्याला चांगली मिसळून घ्यायची आहे। साखर घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला या स्टेजला घालायचं आहे 1 कप दूध। इथे मी गरम करून थंड केलेलं रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घेतलेलं आहे। दूध बेसन पिठामध्ये घातल्यानंतर ते पटापट आपल्याला या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे मग बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही। त्याचबरोबर यामध्ये आपण घातलेली जी साखर आहे ती देखील व्यवस्थित विरघळली जाईल आणि यामध्ये मिक्स होईल। ही कृती थोडीशी पटापट करायची, म्हणजे मग बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। आता या मिश्रणाला मस्त असा कलर आणि फ्लेवर यावा याकरता मी यामध्ये घालते केशरयुक्त दूध। 2 ते 3 चमचे दुधामध्ये मी 10 ते 12 केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या आणि हे केशरयुक्त दूध आता मी यामध्ये घालून मिसळून घेतलेलं आहे। ही कृती करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आणि मंद आचेवरती हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर बघा मंद आचेवरती या मिश्रणाला सतत एकसारखं हलवत मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणाला रंग खूप सुरेख आलेला आहे। त्याचबरोबर बेसन पिठाच्या देखील यामध्ये अजिबात गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाहीयेत। तर या मिश्रणाला आपल्याला तोपर्यंत शिजू द्यायचंय जोपर्यंत या मिश्रणाला दाटसरपणा येत नाही आणि हे मिश्रण पॅन सोडत नाही। तर बघा या मिश्रणाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला 1 छोटा चमचा यामध्ये साखरयुक्त विलायची पावडर घालायची। सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस। सुक्या खोबऱ्याचा किस घातल्यामुळे मोदक चवीला अतिशय छान लागतात। आता सुक्या खोबऱ्याचा किस तुम्हाला जर घालायचा नसेल तर याऐवजी तुम्ही पाव कप मिल्क पावडर यामध्ये घातली तरी देखील चालेल। सुक्या खोबऱ्याचा किस मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे ते आणखीन दाटसर झालेलं आहे। ते अजिबात पॅनला चिकटत नाहीये, याचा अगदी व्यवस्थित असा गोळा बनून तयार होतोय। म्हणजेच मोदक बनवण्यासाठी आपल्याला जे मिश्रण हवं आहे ते अशाच पद्धतीचं हवं आहे। तर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आणि मगच आपण याचे मोदक तयार करून घेणार आहोत। तर बघा 10 ते 15 मिनिटांनंतर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालंय। या मिश्रणाचा असा गोळा बनून तयार होतोय।
म्हणजेच आपलं हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे। मोदक बनवायला घेऊयात। तर इथे सजावटीसाठी मी काही पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। तर या इथे मी मोदकाचा साचा घेतलाय। या साच्यामध्ये आपल्याला पिस्त्याचे काप आणि केशरची काडी घालून घ्यायची आहे आणि या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचंय आणि मोदकाच्या साच्याच्या पार्टिशन मध्ये आपल्याला हे असं दाबून दाबून भरायचंय। तर दोन्ही पार्टिशन मध्ये हे मिश्रण मी थोडं थोडं घातलं। साचा बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने देखील व्यवस्थित प्रेस करून हे मिश्रण दाबून या साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचंय। मिश्रण थोडंसं दाबून साच्यामध्ये भरायचं म्हणजे मग याला व्यवस्थित असा मोदकाचा आकार येतो। तर बघा अतिशय सुंदर असा आपला हा बेसन आणि नारळाचा मोदक बनून तयार झालेला आहे। रंग देखील याला खूप सुरेख आलेला आहे आणि हे मोदक चवीला म्हणाल तर अगदी माव्याच्या किंवा खव्याच्या मोदकाप्रमाणेच लागतात। आता याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील मोदक तयार करून घेऊयात। हे बेसन पिठाचे जरी मोदक असले तरी आपण यामध्ये घातलेलं दूध आणि खोबऱ्याच्या किसामुळे हे मोदक चवीला खूप छान लागतात। हे मोदक बनवायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे ऐत्या वेळेला बाप्पाच्या प्रसादासाठी पटकन बनवून तयार करू शकतो। तर बघा अतिशय सुरेख असा हा दुसरा देखील मोदक मी बनवून तयार केलेला आहे आणि हे बघा अतिशय चविष्ट आणि आकर्षक असे हे बेसन नारळाचे मोदक बाप्पाच्या प्रसादासाठी बनवून तयार झालेले आहेत। तर अशा रीतीने इथे आपण बेसन नारळाचे मोदक कसे बनवायचे हे बघितलं। आता यानंतर मोदकाचा तिसरा प्रकार आपण बघणार आहोत ते म्हणजे मावा मोदक। अतिशय मस्त चविष्ट हे मोदक होतात आणि अगदी बाजारात विकत मिळतात तसेच चवीला लागतात। पटकन रेसिपी सुरू करूयात। तर मावा मोदक बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम ताजा मावा घेतलाय किंवा खवा घेतलेला आहे। हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो ताज्या माव्याचाच वापर करायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला मावा परतून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि नंतर यामध्ये मावा घालून आपल्याला तो मावा परतवून घ्यायचा आहे। मावा परतत असताना गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवरतीच आपल्याला मावा परतवून घ्यायचा आहे। मावा परतून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची आच कुठेच मोठी करायची नाही, कारण जेव्हा आपण मोठ्या गॅसवरती मावा परतून घेतो तेव्हा त्याला दाणेदार असं टेक्स्चर येतं, जसं कलाकंदला असतं तसं। त्यामुळे आपले मोदक जे आहेत ते बिघडू शकतात आणि म्हणून मावा परतून घेत असताना तो मंद आचेवरतीच आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपण मावा जसजसा परतवून घेतोय तसतसा तो पातळ झालेला दिसतोय। चमच्याने सतत एकसारखा हलवत साधारण 4 ते 5 मिनिट मावा मी मंद आचेवरती बघा चांगला परतवून घेतलेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालणार आहोत। मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकाची जी चव आहे ती अगदी बाजारातून विकत आणलेल्या मोदकाप्रमाणेच लागते। तर गुठळ्या होऊ न देता मिल्क पावडर या मिश्रणामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मिल्क पावडर मी चांगली मिक्स करून घेतली। त्याचबरोबर या मिश्रणामध्ये मिल्क पावडरच्या गुठळ्या देखील शिल्लक राहिलेल्या नाहीयेत। आपण हलवाई स्टाईल मावा मोदक बनवतोय आणि त्याकरता यामध्ये मी पिवळ्या रंगाचा वापर करणार आहे। तर इथे मी 5 ते 6 थेंब पिवळ्या रंगाचे घातले आणि तुम्हाला जर हा रंग नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी देखील चालेल। त्याचबरोबर तुम्ही या मिश्रणामध्ये केशर देखील घालू शकता, त्यामुळे मिश्रणाला रंग खूप छान येईल आणि तुमचे जे मोदक आहेत ते केशर फ्लेवरचे मोदक बनून तयार होतील। तर बघा मंद आचेवरती मावा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची। त्याचबरोबर पाव वाटी पिठी साखर मी यामध्ये घालते। मावा गरम असतानाच पिठी साखर यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, म्हणजे मग ती पटकन यामध्ये विरघळते, एकजीव होते।
तर पिठी साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल, पण सुरुवातीला सैलसर वाटणारं हे जे मिश्रण आहे ते आपण थोडंसं थंड करून घेऊ, तेव्हा ते पुन्हा दाटसर होतं. आता अर्धा तास थंड होण्याकरता हे मिश्रण आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत. अर्धा तास हे मिश्रण थंड करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चांगलं घट्ट झालेलं आहे. आता याला हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्या मिश्रणाचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे मोदकाचा साचा घेतलाय, त्याला थोडासा तुपाचा हात लावून घेतलेला आहे जेणेकरून मिश्रण याला चिकटणार नाही. यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप मी घालते आणि यानंतर या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घेऊन साच्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं. हे जे मिश्रण आहे ते थोडंसं साच्यामध्ये दाबून भरायचं जेणेकरून मोदकाला आकार छान येईल. आता साचा बंद करायचा आणि हे जे बाहेरचं जास्तीचं मिश्रण आहे ते आपल्याला काढून टाकायचंय. मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरलं की तयार होणारे जे मोदक आहेत ते अतिशय रेखीव, सुंदर आणि सुबक असे बनून तयार होतात. तर तुम्ही इथे बघू शकता एक मोदक मी बनवून घेतलेला आहे, अतिशय सुंदर दिसतोय. आणि आता शिल्लक मिश्रणाचे देखील आपण अशाच पद्धतीने मोदक तयार करून घेऊयात. अगदी पटापट हे मोदक बनून तयार होतात आणि चवीला देखील अगदी बाजारातून विकत आणलेल्या मोदकाप्रमाणेच लागतात. जर का या पद्धतीने मोदक तुम्ही घरी बनवून बघितले तर तुम्हाला बाजारातून मोदक विकत आणण्याची गरज देखील भासणार नाही. अतिशय झटपट हे मोदक बनवून तयार होतात. त्याचबरोबर फारसं साहित्य देखील यासाठी लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर अशा रीतीने हलवाई स्टाईल मावा मोदक कसे बनवायचे हे आपण बघितलेलं आहे. आता यानंतर मोदकाचा चौथा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे नारळाचे मोदक. तर हे मोदक अतिशय झटपट तयार होतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतात, मस्त मऊ रसरशीत होतात. पटकन रेसिपी सुरू करूयात. इथे मी गॅसवर एक पसरट आणि जाड बुडाचं पॅन मंद आचेवरती गरम करायला ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचंय. तूप वितळलं की आपल्याला यामध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही या ठिकाणी ओल्या नारळाचा चव देखील घेऊ शकता. आता हा जो सुक्या खोबऱ्याचा कीस आहे तो फक्त अर्धा मिनिट आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. याला फार जास्त भाजायचं नाही कारण याचा लगेच रंग बदलतो आणि त्यामुळे मोदक थोडेसे लालसर होतात. यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होऊन थोडंसं खरपूस होईपर्यंत साधारण अर्धा मिनिट मी खोबऱ्याचा कीस भाजून घेतला. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची. लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी मी दूध यामध्ये घालते. यानंतर इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घेतली आणि त्यामध्ये 4 चमचे दूध घालून त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली. यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि ही जी पेस्ट आहे ती यामध्ये घातली. मिल्क पावडरची अशी पेस्ट तयार करून या मिश्रणामध्ये घातली की त्याच्या गुठळ्या तयार होत नाही. आणि दुसरी गोष्ट, ही मिल्क पावडर या मिश्रणामध्ये घातल्यामुळे जे मोदक आहेत ते चवीला अगदी बाजारातून विकत आणलेल्या मोदकाप्रमाणेच लागतात. तर सुरुवातीला साखर आणि दूध घातल्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडंसं ओलसर झालेलं दिसेल, पण साखर पूर्णपणे वितळली गेली की तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाचा घट्ट असा गोळा बनून तयार झालेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पॅन सोडू लागलेलं आहे. मंद आचेवरतीच हे मिश्रण आपल्याला चमच्याने सतत एकसारखं हलवत परतवून घ्यायचं आहे. हे मिश्रण परतवत असताना गॅस कुठेच मोठा करायचा नाही कारण खोबऱ्याचा कीस करपू शकतो. मंद आचेवरती हे मिश्रण साधारण 3 ते 4 मिनिट मी चांगलं परतवून घेतलेलं आहे. साखर देखील यातली पूर्णपणे वितळलेली आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होण्याकरता एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. तर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे.
या मिश्रणाचा अशा पद्धतीने गोळा बनून तयार होतोय। म्हणजे मोदक बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते अगदी योग्य आहे। आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात। डेकोरेशनसाठी इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडासा सुक्या खोबऱ्याचा किस देखील घेतलेला आहे। मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्यावरती डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप ठेवायचे आणि आता या मिश्रणापैकी थोडासा मिश्रणाचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो साच्यावर ठेवून थोडासा हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे। म्हणजे तयार होणारा जो मोदक आहे तो अगदी रेखीव बनून तयार होतो। मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये घातल्यानंतर साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने अंगठ्याने अशा पद्धतीने प्रेस करत याला एकसारखं करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर साच्याच्या बाहेर जर एक्स्ट्राचं मिश्रण असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे। मिश्रण साच्यामध्ये सेट करून घेतल्यानंतर आता आपण साचा उघडून बघूया। तर बघा किती सुंदर, सुबक आणि रेखीव असा आपला मोदक बनून तयार झालेला आहे। तर इथे बघा मी थोडासा खोबऱ्याचा किस शिल्लक ठेवला होता डेकोरेशनसाठी म्हणून। मोदकावर तो मी अशा पद्धतीने घालून घेणार आहे। बनवल्यानंतर हे खोबऱ्याचे मोदक खूप सुंदर दिसतात आणि चवीला देखील ते तितकेच चविष्ट लागतात। आणखीन एक मोदक मी तुम्हाला म्हणून दाखवते। तर बघा किती पटपट हे आपले मोदक बनवून तयार होत आहेत। अतिशय रसरशीत, मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे खोबऱ्याचे किंवा नारळाचे जे मोदक आहेत ते घाई गडबडीच्या वेळेला देखील तुम्ही अगदी झटकीपट अशा सोप्या पद्धतीने बनवू शकता। आणि हे बघा इथे आपले हे नारळाचे मोदक सुद्धा बनून या इथे तयार झालेले आहेत। तर अशा रीतीने आज आपण अगदी झटपट तयार होणारे 4 वेगवेगळे मोदकांचे प्रकार बघितले। तुम्हाला हे कसं वाटले हे कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर ऑथेंटिक डिश या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।